तिची हाईट किती कमी आहे बाबा, माझ्यापेक्षा पण लई कमी आहे. ती वॉकिंग केली. झोप आता. एक होममेकर म्हणलं की आल्या भरपूर जबाबदाऱ्या. आपण एक होममेकरच्या जॉबवर जर असाल तर हा जॉब खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये घरातल्या प्रत्येक मेंबरची जबाबदारी आपली असते, तर पूर्ण घराची सुद्धा जबाबदारी आपलीच असते. त्या घराला स्वच्छ ठेवणं म्हणा, किंवा मुलांचा अभ्यास घेणं म्हणा, किंवा मुलांचं पालनपोषण करणं म्हणा, घरातल्या प्रत्येक मेंबरची सेवा करणं म्हणा, ह्या अशा टाईपच्या भरपूर जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावरती असतात. त्यामुळेच आपण एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व असतो घरातलं. तर फ्रेंड्स, याच जबाबदाऱ्यामध्ये आणखी एक जबाबदारी असते, ते म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी म्हणा किंवा आपल्या मुलांसाठी म्हणा वेळेवरती टिफिन तयार करणं. आणि तोच टिफिन जर आपल्याला पहाटे उठून बनवायचा असेल तर, आणि पहाटे म्हणजे पहाटे 3:30ला जर उठून बनवायचा असेल तर त्यासाठी काय काय मी रात्रीची तयारी करून ठेवते, हे सगळं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर फ्रेंड्स, मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि शक्यतो आम्ही 8-8:30 वाजेपर्यंत आमचं जेवण वगैरे उरकतो. ज्यामुळे ना किचनची क्लिनिंग वगैरे करायला मला टाईम भेटतो आणि बऱ्याच कामासाठी मला थोडा वेळ भेटतो. आणि असं पण जेवण झाल्या झाल्या आपल्याला लगेच आराम करायचं असं नसतं. आपल्या मागे भरपूर कामं असतात. जेवण झाल्या झाल्या पसारा काढायचा, भांडे घासायची, किचनची क्लिनिंग करायची, कचरा फेकायचा, यासारखे ना भरपूर कामं असतात. त्यामुळं ना थोडंसं जेवण लवकर उरकलं तर ते आपल्याला बरं पडतं. आणि त्याचबरोबर उद्या टिफिनमध्ये काय भाजी बनवायची आहे याची पण आपण अगोदरच पूर्वतयारी केली पाहिजे. नाहीतर मग पहाटे तेवढ्या 3:30ला उठून जर आपण विचार करत बसलो की भाजी काय बनवायची आहे, तेव्हा काही सुचत नसतं आणि खूप गोंधळ उडतो. त्यामुळं ना मी अगोदरच्या रात्रीच मी पूर्ण सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवत असते. तर मी ते लसणाची पेस्ट वगैरे बनवून ठेवलेली असते अगोदरच फ्रीजमध्ये. आणि बाकी मग आज मी अख्खं मूग भिजायला टाकलं होतं, तर त्याचीच उसळ मी उद्या बनवणार आहे. त्यामुळं भाजी वगैरे निवडायचं काही काम नव्हतं मला आज. फक्त आता अख्खं मूग भिजलं आहे, तर त्याला नंतर मी थोड्या वेळाच्या नंतर कपड्यामध्ये गुंडाळून ठेवेन, जेणेकरून त्याला मोड येईल आणि मग त्याची उसळ मी सकाळी बनवेन. तर आता इथे अगोदर मी पूर्ण सुका डस्टरने पूर्ण कचरा काढून घेतला आणि त्यानंतर हे जे स्वयंपाक बनवताना जे काही गॅस स्टोववरती काही उतू वगैरे गेलेलं असलं, ते चिवट डाग जे असतात ते सगळे मी काथ्याने घासून काढते. कारण की साध्या कपड्यांनी तर ते डाग निघत नाहीत, त्यामुळं काथ्याने घासावंच लागतं सिगडी. आणि त्यानंतर मात्र इथे वॉश बेसिनमध्ये हे सगळे भांडे जे जमा झाले होते ते अगोदर घासून घेते. कारण की हे भांडे ना आत्ताच घासून ठेवले ना तर मग सकाळी आपल्याला स्वयंपाकासाठी भांडे कमी पडत नाहीत. आणि त्याचबरोबर जर वॉश बेसिनमध्ये मुसरे भांडे असतील तर मग मात्र झुरळांची पार्टीच असते घरामध्ये. त्यामुळं ना मुसरं भांडं जरासुद्धा ठेवत नाही मी. आणि भांडे वगैरे घासून झाले की त्यानंतर कचरा पण जो असतो तो लगेच फेकून येते, जेणेकरून झुरळांना पार्टी वगैरे करायला आपल्या घरामध्ये खायला प्यायला काहीच भेटणार नाही आणि ते आपल्या घरामध्ये येणार पण नाहीत. आणि आता भांडे घासायला उभं राहण्या अगोदर मी स्वतःच्या सेफ्टीसाठी ॲप्रॉन घातला आहे, जेणेकरून माझी कपडे वगैरे भिजू नये आणि
कपडे भिजले तर मग आजारी पडण्याची शक्यता भरपूर आहे. कारण आजकालचं वातावरण जे आहे ते खूप म्हणजे खूप खराब वातावरण आहे. खूप लोकं आजारी पडायला लागलेत आणि जास्तीत जास्त तर सर्दी आणि खोकला सगळीकडे चालू आहे. त्यामुळं ना आपण होता होईल तेवढं आपण एक होममेकर आहोत, त्यामुळं पूर्ण घराची जिम्मेदारी आपल्यावरती असते. त्यामुळं आपली स्वतःची जिम्मेदारीसुद्धा आपण स्वतः निभवली पाहिजे. आपण स्वतः आजारी पडू नये याची काळजी आपण अगोदर घेतली पाहिजे. आणि हे जे मी सांगते ना तुम्हाला, ते माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनच सांगते. कारण की मी अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा अगोदर विचार करत नव्हते. म्हणजे थोडेफार काम करताना कपडे ओले जर झाले, तर मी ते कपडे चेंज करत नव्हते. थोडंसं भिजलंय तर काय सुकून जाईल असं म्हणून मी ते कपडे ना चेंज करत नव्हते, अंगावरच सुकवत होते. आणि त्याचा परिणाम ना खूप भयानक परिणाम मला भोगावा लागला होता. मी म्हणजे एकेकाळी ना मी खूप जास्ती आजारी पडले होते. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळेच. त्यामुळेच ना आत्ता ह्या घडीला मात्र मी अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा सुद्धा खूप विचार करते. म्हणजे काम करताना माझे कपडे भिजू नये याची खूप काळजी घेते मी आणि त्यासाठीच मी हे ॲप्रॉन वगैरे घातल्याशिवाय मी भांडे वगैरे घासायला घेत नाही. आणि फ्रेंड्स, आता माझ्या मुलीचे म्हणजे अनुष्काचे पेपर पूर्ण झाले आहेत. फायनल एक्झाम पूर्ण झाली आहे. त्यामुळं ना अनुष्का फ्री आहे आणि त्यामुळं ती घरामधल्या छोट्या-छोट्या कामामध्ये मला मदत करतच असते. तर आता इथे मी रात्रीच्या टायमाला जेव्हा जेवण वगैरे झालं, त्या टायमाला मी जर किचन क्लीन करायला घेतलं, तर ती लगेच हॉल क्लीनिंग करायला घेते. म्हणजे हॉलमध्ये झाडू वगैरे मारते, सगळा पसारा वगैरे उचलते. अशी कामं ती करत असते आणि मला मदत करत असते. त्यामुळं थोडंसं काम माझं जे आहे ते सोपं झालं आहे रात्रीच्या टायमाच्या रुटीनचं. तर आता इथे सगळे भांडे घासून झाल्याच्या नंतर मी ह्या किचनच्या आणि सिंकच्या आजूबाजूचा जो एरिया आहे, तो सगळा स्क्रब करून घेते आणि ही रुटीन माझी सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही टायमाची असते. जेव्हा पण मी भांडे घासून घेते, तेव्हा लगेच मी ह्या ज्या लाद्या वगैरे आहेत, ह्या सगळ्या घासून घेते आणि वॉश बेसिन वगैरे पण घासून घेते. आणि ही रुटीन मी कायमचीच ठेवते. त्यामुळंच ह्या ज्या किचनमधले जे लाद्या आहेत, ह्या काळपट पडल्या नाहीत. नाहीतर बोरच्या पाण्यामुळं ना ह्या लाद्या लवकरच खराब होत असतात. आणि प्रत्येकीला म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे झालं, की त्यानंतर उठायचा सुद्धा आळस येतच असतो. हे अजूनसुद्धा माझ्यासोबत होतंयच. म्हणजे जेवण झालं, की थोडा वेळ मी जागेतून उठत नाही. थोड्या वेळ बसलेलीच असते. म्हणजे उठायचा सुद्धा आळस येतो, तर हे कामं करायचं तर ते लांबच राहिलं. पण ना थोडासा आळस जो आहे तो बाजूला ठेवावाच लागतो. कारण की आत्ता जर मी आळस घेऊन बसले, तर मग मात्र पहाटे खूपच परेशानी होते मला. खूप अवघड जातं डबा वगैरे बनवायचं म्हटलं तर. त्यामुळं ना जेवल्या-जेवल्या थोडा वेळ 5-10 मिनिटं बसते आणि त्यानंतर लगेच किचनच्या क्लिनिंगला सुरुवात करते मी आणि हे माझं रोजचंच रुटीन आहे. तरी ते भांड्यासाठी मी कात्या वेगळा ठेवलेला आहे आणि वॉश बेसिन, भिंती वगैरे घासण्यासाठी कात्या वेगळा ठेवला आहे. आणि तो काथ्या म्हणजे दोन्ही पण काथा ना एका ब्रॅकेटमध्ये ठेवते, ज्यामधून ना पाणी व्यवस्थित गळून जातं आणि काथ्या जो आहे तो सकाळपर्यंत पुन्हा सुका राहतो आणि त्याचा वास वगैरे पण येत नाही. तर आता इथे मी ह्या गॅस स्टोव्हच्या ज्या जाळ्या आहेत त्या पण घासल्या होत्या आणि त्यासुद्धा मी इथे गॅस स्टोव्हला लगेच लावून घेते, कारण पाणी सगळं सुकून गेलं होतं त्याचं. आणि हे जे भांडे आहेत याला जास्ती सुकवायची पण गरज नाही मला, कारण की माझ्या घरामध्ये किचन कॅबिनेट्स वगैरे नाहीत आणि मी नॉर्मल मांडणीलाच भांडे लावत असते. त्यामुळं ना भांडे सुकवत वगैरे बसायची वाट बघत नाही मी. भांडे घासून झाले की लगेच मी मांडणीला भांडे सगळे लावून घेते आणि किचन जे आहे ते पूर्ण रिकामी करून घेते. आणि हे सगळी फायनल कामे व्हायला ना मला 9:30 म्हणजे 9:30 तर होतातच होतात. आणि 9:30च्या नंतर मग मी झोपते आणि त्यानंतर मग पहाटे डायरेक्ट 3:30ला उठते आणि टिफिन बनवायला सुरुवात करते. आणि जेव्हा मी पहाटे 3:30ला उठते ना, तेव्हा असं एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं किचन दिसलं ना, तर मग डबा बनवायचा थोडासुद्धा आळस येत नाही आणि एकदम म्हणजे स्वच्छ किचन बघून एकदम उत्साहामध्ये मी पहाटे 3:30ला डबा बनवते. तर आता इथे सगळी कामं झाल्याच्या नंतर एवढ्या ज्या बाटल्या होत्या, सगळ्या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवते
आणि म्हणजे थोडंफार थोडं थंड पाणी आणि थोडंसं नॉर्मल पाणी मिक्स करून सगळेजण पितात. कारण की ऑलरेडी ना गरमीचे दिवस आहेत, त्यामुळं ना साधं पाणी प्यायला सुद्धा नकोसं वाटतं. त्याच्याने तहान वगैरे काही जात नाही. त्यामुळं ना थोडंसं थंड पाणी टाकलं ग्लासामध्ये आणि थोडंसं नॉर्मल पाणी टाकलं तर मग थोडंसं पाणी प्यायला बरं वाटतं. नाही तर मग खूपच पाणीसुद्धा गरम लागतंय, एवढी गरमी वाढली आहे आजकाल. आणि आता किचन काउंटर पूर्ण पुसून झाल्याच्या नंतर, स्वच्छ केल्याच्या नंतर मी इथे किचनचा फ्लोअर जो आहे तो झाडू मारून घेते स्वच्छ. आणि म्हणजे स्वयंपाक वगैरे करताना काही थोडंफार मुसरं वगैरे खाली सांडलेलं असतं, काहीतरी भात सांडतो, काहीतरी थोडंसं पीठ सांडतं, असं होतं. तर त्यामुळं ना किचनला रात्रीच्या टायमाला ना फ्लोअर क्लीन करणं खूप महत्त्वाचं पडतं. जेणेकरून कुठेही कानाकोपऱ्यामध्ये काही भाताचा शीत वगैरे पडला असेल तर तो काढून घ्यावा लागतो, नाहीतर मग झुरळं खूप होतात. आणि त्याचबरोबर किचनची जी फ्लोर आहे ना तो म्हणजे पुसून घेते मी, मोपिंग करून घेते. कारण की ना काहीतरी मुसरं वगैरे सांडलं असेल तर ते पायाला थोडंसं चिपचिपं वगैरे वाटतं. काही भात वगैरे सांडला असेल ना तर ते पायाला लागत असतो. त्यामुळं ना अशा प्रकारे थोडंसं फिनाईल टाकून मोपिंग केली ना तर फ्रेश वाटतं किचनमध्ये रात्रीच्या टायमाला. आणि बाकी हॉलमध्ये वगैरे मोपिंग करायची काही गरज पडली नाही, पण किचनमध्ये मोपिंग करावीच लागते. कारण पिठाचे, भाताचे वगैरे डाग असतातच किचनमध्ये थोडंफार का होईना. आणि जे झाडूने फक्त निघत नाहीत, त्यासाठी मी ते मोपिंग करून घेतली. आणि आता त्यानंतर आम्ही मायलेकी म्हणजे अनुष्का आणि मी, आम्ही दोघीजणी निघालो होतो कचरा फेकायला. कारण की वैभवचा चालला होता अभ्यास आणि साहेब पण थकले होते, त्यामुळं ते झोपले. आणि आता आम्ही निघालो होतो कचरा फेकायला. कारण की कचरा फेकणं पण गरजेचंच आहे. रात्रीच्या टायमाला कचरा घरात ठेवून जमत नाही. सकाळपर्यंत खूप वास येतो. त्यामुळं आता आम्ही जेवलो होतो, त्यामुळं पोट फुल होतं आणि त्यामुळं ना लिफ्टचा वापर न करता आम्ही स्टेअरकेसनीच डायरेक्ट उतरलो खाली. आणि त्यानंतर कचरा वगैरे फेकून थोडा वेळ म्हणजे राऊंड वगैरे मारतो आणि त्यानंतर मग रिटर्न येतो. ज्यामुळं ना खाल्लेलं जे काही आहे ते थोडंसं हलकं होतं पोटामध्ये. नाहीतर मग ना असंच भरलेल्या पोटाने झोपायचं म्हणलं ना तर ते खूप अवघड वाटतं. आणि इथे ना आमच्या पॅसेजमध्ये ना लाईट वगैरे नाही जास्ती, म्हणजे एकदम कमी डिम लाईट आहेत. आणि आता कचरा फेकून झाल्याच्या नंतर आम्ही इथे 2-3 राऊंड मारले पूर्ण पॅसेजला. आणि जेव्हा साहेब असतात ना सोबत तेव्हा ते आईस्क्रीम वगैरे खायला घेऊन जातात. पण आज साहेब आले नाहीत, थकले होते जास्ती. त्यामुळं आम्ही दोघीच होतो. त्यामुळं इथं पॅसेजमध्येच 2-3 राऊंड मारले आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर फ्रेंड्स, आता रात्रीच्या टायमाची जी काही माझी कामं असतात ते सगळी ऑलमोस्ट झालेलीच आहेत. आता फक्त मला घरी गेल्यावरती जी मी मूग भिजायला घातलं होतं ते एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे आणि मग झाली माझी सगळी कामं. तर फ्रेंड्स, आजचा हा जो रात्रीच्या रुटीनचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.